प्रणाम सगळ्यांना. स्वागत सगळ्यांचं आजच्या ध्यान रेकी सत्रामध्ये. आज आपल्या रेकीचा 27वा दिवस आहे. 3 दिवसानंतर आपला 30 दिवसाचा संकल्प पूर्ण होतोय. सगळ्यात आधी आपण परमात्मा, जो परम चैतन्य आहे, परम शक्ती आहे, जी आपल्या सगळ्यांच्या मध्ये वाहतीये, त्या परम चैतन्याचे आभार व्यक्त करू. त्यानंतर आपण आभार व्यक्त करू आपल्या गुरूंचे, आपल्या इष्ट देवतेचे, ब्रह्मांडाचे, या युनिव्हर्सचे, जे आपल्यासोबत सदैव आहे, प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत आहे. आपले गुरु सतत आपल्यासोबत आहेत आपल्या हृदयामध्ये. जेव्हा डोळे बंद करतो आणि त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणतो किंवा आपल्या इष्ट देवतेचा चेहरा आणतो, महादेव कुणाचे इष्ट देव असेल, गणपती बाप्पा असतील, देवी असेल, फक्त इथं जायचं, हृदयावर 2-3 श्वास घ्यायचे आणि त्यांचा चेहरा आणायचा डोळ्यापुढे, त्यांचं नाम आणायचं डोळ्यापुढे. काही त्यांची एखादी वस्तू म्हणू शकतो आपण, त्यांची पोथी असेल, ती तुम्ही डोळ्यापुढे आणली तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या ऊर्जेशी कनेक्ट होता आणि त्यांना समजते की माझा भक्त माझं स्मरण करतोय. इतकी जादू आपण अ, ह्या अ, ह्या गोष्टी करतो. डोळे मिटून आपण जेव्हा एखाद्याला आठवतो, मग ती व्यक्ती असेल किंवा आपल्या घराजवळचं एखादं झाड असेल, आपल्या घराजवळचं एखादं मांजर असेल, कुत्रं असेल बिल्डिंगच्या खाली, जे रोज तुम्हाला दिसतं, तुम्ही फक्त डोळे मिटायचे आणि त्या सोल, त्या आत्मा, ते चैतन्य किंवा ती चेतना, बुद्धी जी आहे, आपण डोळे बंद करून त्याची आठवण करायची, त्याचं स्मरण करायचं. ज्या क्षणाला आपण डोळे मिटतो किंवा उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपण त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणला, त्यांचं नाम आणलं, ओम नमः शिवाय माझ्यासमोर पंचाक्षरी मंत्र आत्ता डोळ्यापुढे आला, त्या क्षणाला मी महादेवाच्या ऊर्जेशी जोडली जाते. माझ्या घराजवळ असणारी एखादी महादेवाची पिंड असेल किंवा आपली कुठली तरी एक अशी एक देवळातली एक पिंड असते की जी आपल्याला नेहमी आपण तिथं जातो मंदिरामध्ये, तिथं पाया पडतो, विठ्ठोबाची असेल, देवीची असेल, कुठलीही असेल, ती जेव्हा आपण दर्शन घेतो आपल्या इष्ट देवतेची, तेव्हा आपण जेव्हा नाव घेतो तर बऱ्याचदा आपल्या समोर ती मूर्ती येते, जी आपण नेहमी ज्याची उपासना करतो. किंवा एखादी पोथी असेल, गजानन विजय, स्वामी समर्थांची कुठली असेल, साईबाबांची असेल, त्या पोथीशी आपलं एक कनेक्शन असतं, गुरुचरित्राची असेल. जसे आपले कपडे असतात, ती साडी आपल्याला आठवती, ते कपडे आठवतात, तसे त्याप्रमाणे जेव्हा ह्या पोथी असतात, त्या पोथी आपल्या बरोबर बरेच वर्ष झाले असतात आणि मग जेव्हा आपल्याला आठवतं की त्या पोथीचं नाव काढल्या काढल्या त्या पोथीचं कवर आठवतं, ठीक आहे, किंवा आपल्याला त्याच्यातल्या गोष्टी आठवतात, त्यात काय सांगितलं हे सुद्धा, काही लोकांना अध्याय मुखोद्गत असतात, मग हे सगळं आपल्याला आठवतं जेव्हा आपण ते नाव घेतो. आता मी गजानन महाराज म्हणल्या म्हणल्या गजानन महाराजांचे जे चरित्र आहे, त्यातले अध्याय असतील, हे आपल्याला डोळ्यापुढे यायला लागतात. जसं जसं आपण त्याचा विचार करायला लागतो, गजानन महाराज कोण होते, कसे प्रकट झाले, त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं, कसं कसं ते उष्ट अन्न खायचं, खाल्लेला त्यांचा तो एक अध्याय आहे. म्हणजे हे सगळं आपल्याला जितकं 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 आठवत जाईल ना त्या पोथीमधलं, तितके आपण महाराजांच्या ऊर्जेशी जोडले जातो बघा. आणि हेच असतं, मग आपण जेव्हा दोन व्यक्ती बसलोय, मी आणि समजा माझी मैत्रीण आहे, आणि कुठल्या तरी तिसऱ्या मैत्रिणीबद्दल आम्ही चर्चा करतोय तिथं बसून, आणि तिचं सगळ्या आठवणी काढतोय, जुन्या जुन्या, की असं झालं होतं तेव्हा, तसं झालं होतं. म्हणजे आम्ही दोघी काय करतोय, त्या तिसऱ्या मैत्रिणीला नसताना सुद्धा आमच्यासोबत आम्ही तिच्या ऊर्जेशी जोडले जातोय, भूतकाळात जाऊन. समजतंय? ह्याला म्हणतात की टाइम ट्रॅव्हल, म्हणजेच वेळेच्या पलीकडे जाऊन प्रवास करणे आपल्या बुद्धीनी. फक्त विचार करा ह्या क्षणाला, की जर आपल्याला भगवंतानी, परमेश्वरानी असं एक दिलं असतं बुद्धीमध्ये, कसं लॉक लावलं असतं, की तू बाई काही असू दे, तू भूतकाळात नाही जाऊ शकणार, तुला काहीच आठवणार नाही, तुझी सगळी मेमरी काढून घेतली, फक्त आता जे समोर आहे ते आणि पुढे जे होणार आहे तेवढंच. तर कसं झालं असतं, आपल्याला काहीच लक्षात नसतं. समजा पहिली पाटी सपाट म्हणतो ना, तसं त्या कोरी पाटी, काय झालं असतं, आपल्याला काहीच लक्षात राहिलं नसतं माझ्या आयुष्यात काय होऊन गेले पूर्वी. तर ह्यासाठी पण परमेश्वराचे आभार की मला तितकं स्मरण आहे की माझ्या आयुष्यात पूर्वी काय घडलंय. तर जिथं बसून आपण चार लोक बसतो आणि कुठल्या तरी जुन्या आठवणी काढतो, आपलं कसं बालपण होतं किंवा त्या लग्नामध्ये काय प्रसंग घडला, काय घडलं, म्हणजे काय करतोय आपण, बसल्या ठिकाणहून कुठेही शरीराने हालचाल न करता आपल्या मनाला तिथे घेऊन जातो, त्या आठवणींमध्ये ते सगळं आठवतो. आणि मग एकतर हसू येतं आपल्याला, अरे असं झालं होतं माहिती का, काहीतरी गंमत झाली होती, काहीतरी मजा झाली होती कोणी, आणि ती आपण आठवतो आणि हसतो. किंवा जुनी आठवण काढून आपण रडतो. समजतंय? म्हणजे
लक्षात ठेवा, ज्या ठिकाणावर आपण बसलेलो आहेत आपलं शरीरही न हलवता आपल्याला रडवण्याची किंवा हसवण्याची ताकद कुणामध्ये, आपल्या मनामध्ये आणि आपल्या भावनांमध्ये. आणि हाच कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हेच जे आहे ना, हे लक्षात घ्यायचं आहे. लोक म्हणतात ना की आम्ही एवढ्या वेळा डोळे बंद करून अम, मनातल्या मनात वाक्य म्हणतो की मी निरोगी आहे, माझ्याकडे पैसा आहे, पण ते पूर्ण होत नाही. ह्याचं कारण काय आहे? ती नुसतं वाक्य म्हणायची नाहीये, तर ते फील करायचंय. मी आता जर म्हणलं, तुम्ही जर एक 5 वर्ष आधी म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये तुमच्या बरोबर घडलेली दुःखद घटना आठवा, सगळ्यात त्रासदायक घटना, ज्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला मनाला, आणि ती घटना आठवा असं मी म्हणल्या म्हणल्या तुम्ही जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर काय झालं याचा अर्थ? ती घटना तुम्ही पुन्हा एकदा जगलात. हा. आणि समजा मी असं म्हणलं, आता अशी एखादी घटना आठवा की जिच्याने तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद दिला गेल्या काही दिवसांमध्ये, किंवा कुठलीही घटना की जी तुम्हाला खूप खूप त्या क्षणाला खूप आनंद झाला असं आठवा. म्हणल्या म्हणल्या तुम्ही तो क्षण आठवाल, आणि तेव्हा तुमच्या तोंडावर थोडं हसू येईल किंवा मनामध्ये छान भावना येईल, है ना? तर हेच करायचंय जेव्हा आपल्याला कुठली गोष्ट पाहिजे. आपली जी इच्छा आहे, मी रोज आता जी छातीवर हात नेल्यानंतर हृदयाला जेव्हा रेकी द्या म्हणते, तेव्हा मी तुम्हाला एक वाक्य बोलते, तुमच्या लक्षात असेल की आपल्याला जी गोष्ट पाहिजे, जी इच्छा आहे, ती तुम्ही आता हृदयावर हात ठेवून रेकी देताना डोळ्यापुढे आणा ती इच्छा, आणि कल्पना करा की तुम्ही आत्ता त्या इच्छेमध्ये, त्या जगामध्ये ऑलरेडी जगताय. हे सांगण्याचं जे एवढं मी आत्ता सांगितलं, ह्याच्या मागे हे कारण आहे की मला हे सांगायचंय की जेव्हा आपल्याला एखादी इच्छा आपल्याला पूर्ण व्हावी असं वाटत असतं, त्यावेळी ती इच्छा ऑलरेडी घडलीये, घडून मी जगतीये ते जीवन. उदाहरणार्थ, माझी इच्छा आहे की मला संधिवात जो माझा त्रास गुडघ्याचा होतोय, तो माझा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे. फक्त माझ्या इच्छाशक्तीवर, माझ्या मनाच्या शक्तीवर. शक्य आहे का? 200%, 1000% शक्य आहे. डॉक्टर जो डिस्पेन्झानी केलंय, त्यांचा जे मणका तुटला होता त्यांनी पूर्ण उभा केला. स्वतः तो माणूस न्यूरो सर्जन आहे. आणि त्या माणसाने जर हे करू शकतो हो माणूस, तर आपण का नाही करू शकत? मग कसं केलं त्यांनी? ते रोज झोपलेले असायचे, त्यांचा पाठीचं तुटलेलं होतं सगळे मणक्याचे, आणि मग ते झोपून छताकडे बघत, ऑपरेशन करायला नाही म्हणाले ते, आणि छताकडे बघत काय करायचे ते? डोळे मिटायचे, श्वासांवर लक्ष द्यायचे, आणि असं कल्पना करायचे की जो मणका त्यांचा ऍक्सिडेंटमध्ये तुटलाय, त्याचे जे ते वर्टिब्रे तुटलेले, त्याला सपोर्ट देणारे जे असतात, ते पुन्हा जोडले गेलेत. असं ते रोज इमॅजिन करायचे, फक्त इच्छाशक्ती. मनामध्ये रोज असं डोळ्यापुढे आणायचे, मित्रांबरोबर बीचवर गेलेत, पळतायत, खेळतायत, ते बीचवरचं गार वारं त्यांना, म्हणजे जे त्यांनी जगलंय ऑलरेडी. मित्रांबरोबर जायचे ते बीचवर ना, तर आता झोपलेत, पाठीचा मणका तुटलाय, मग त्या क्षणाला सुद्धा ते असं कल्पना करायची की मी आत्ता बीचवर आहे माझ्या मित्रांसोबत. आम्ही सगळे तिथे लंच करतोय, जेवण करतोय दुपारचं, बीचवरचं गार वारं माझ्या अंगावर येतंय, पाण्यात खेळतोय, आम्ही सगळे पळतोय. असं हे रोज त्यांनी सुरू केलं करायला, बेडवर झोपून. आणि 3 महिन्यांमध्ये, 90 दिवस, त्यांचं पुस्तक वाचा, यू आर द प्लेसेबो नावाचं. 90 दिवसामध्ये तो माणूस पूर्ण रिकवर होतो, आणि आता जगभर सगळ्यांना हे सांगत फिरतोय, मेडिटेशन घेत, ध्यान घेत, आणि सगळ्यांना सांगत की तुमच्याकडे ती शक्ती आहे. तुमच्या मनाच्या शक्तीने शरीराचा काय, मनाचा कुठलाही आजार असेल, पैसा असेल, आपली नाती असतील, सगळं तुम्ही मिळवू शकता. आपल्याकडे नाहीये ही भावना जी आहे, ते म्हणतात ही भावना म्हणजे असत्य आहे, झूट आहे, म्हणजे काय म्हणतात, खोट आहे ही भावना. आपल्या आतमध्ये सगळं आहे, आणि फक्त ते आपल्याला त्याची जागृती पाहिजे की माझ्याकडे हे आहे असल्यासारखंच वागायचं. मला पैसा पाहिजे माझ्या घरामध्ये, तर माझ्याकडे पैसा आल्यानंतर मी काय करेन? एखादी श्रीमंत व्यक्ती काय करते त्या पैशाचं? कशी वागते श्रीमंत व्यक्ती? कशी राहते? कपडे एकदम भारी भारी कपडे, कार असेल, हे असेल, म्हणजे आता कार नाहीये तर कार आहे असल्यासारखं कसं वागायचं? तर त्यांनी सांगितले की कल्पना करा की तुमच्याकडे कार आहे, कारमध्ये बसलाय, फिरताय, गार वारं लागतंय अंगावर. हे जितकं तुम्ही तुमच्या मेंदूला सांगत जाल की तसंच वागत जाल, रोज तुम्ही जर असं व्हिज्युअलाइज करायला लागलात, असं फिलिंग, हे सगळं अनुभव करायला लागलात डोळे मिटून, तर एक दिवस असा येईल की तुमच्या दारात कार उभी असेल. आता एक छोटं उदाहरण झालं हे फक्त.
तर त्यांनी जे सांगितलं होतं की जसं तुम्ही शरीराला सुद्धा, ज्यांना संधिवात आहे तर काय करायचं, संधिवात असलेल्या माणसांनी रोज फक्त कल्पना करायची की मी पळतीये, चालतीये व्यवस्थित, संधिवात होण्याच्या आधीची माझी काय, मी कोण होते त्यावेळेसची मी, पळणारी, चालणारी पटपट, हे सगळी कामं करणारी, ती आठवायची, तिला तिच्याशी कनेक्ट व्हायचं ऊर्जेशी. जे मी आता तुम्हाला सांगितलं ना, बसल्या बसल्या आपण भूतकाळात जातो आणि रडतो सुद्धा आठवून जुन्या गोष्टी आणि हसतो सुद्धा. त्याप्रमाणे बसल्या बसल्या आपली आधीची ती मी आठवणार. मी कशी होते तेव्हा, पळत जायचे, चालायचे भरभर, जिने उतरायचे. मला समजा पाठीचा त्रास आहे, कुठलाही आत्ता त्रास आहे, हा त्रास सुरू होण्याआधी मी कशी होते हे आठवायचं. हे जितक्या वेळा तुम्ही आठवाल तितक्या वेळा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आधीच्या व्हर्जन, तुमची जी होती आवृत्ती, तुम्ही तिच्याशी कनेक्ट होणार. आणि मग तुम्हाला फरक जाणवेल काही दिवसांमध्ये की खरंच ह्या गोष्टींनी फरक पडतो. त्यामुळं जर आपल्याला मॅनिफेस्टेशन, जे तुम्ही युट्यूबवर ऐकलं असेल, मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन, हे काही नाहीये, हे दुसरं जर नुसतं बोलून बोलून होणार नाही, तर तुम्ही ते जोपर्यंत इथं फील करत नाही तो आनंद, मला पैसा पाहिजे ना, तर पैसा असल्यावर मला काय आनंद होईल, हे आधीच सगळं अनुभव करायला सुरुवात करायचं. आणि मग तुम्हाला जाणवेल की फरक पडतोय, नक्कीच फरक पडतोय. तर मी हे आज सांगण्यामागचं अजून एक कारण असं, माझ्या एका मैत्रिणीचा विजा होत नव्हता अमेरिकेचा, कारण आता फारच अवघड झालंय, आणि तिने पूर्ण विश्वास हे केला होता. ती म्हणली काही होत नाही तुझ्या अफर्मेशननी, आणि मी सगळं करून बघितलं आणि मला काही होत नाहीये, असं तिने सांगितलं. आणि सुरू करून फक्त 8 दिवस झाले होते. मग मी तिला सांगितलं तू कशी करते अफर्मेशन, तिने सांगितलं मी वाक्य म्हणते, वाक्य म्हणते. पण तिचं झालं असं होतं की आतमध्ये खूप अविश्वास होता, तिला खूप डाऊट होते की होईल का नाही, शंका होती, कारण खूप अवघड झाली प्रोसेस म्हणून तीच सांगत होती. मी तिला म्हणलं विजा तुझा प्रोसेस झाल्यानंतर, तुला सँक्शन झाल्यानंतर तुला काय आनंद होईल ते आधी मला सांग. ती म्हणली मी लगेच बॅग भरायला घेईन, पुढची तयारी करेन, शॉपिंग करायला. मी म्हणलं सुरू कर मग. तिला वाटलं हे वेडेपण आहे, असं थोडीच मला आता करता येईल, नाही झालं तर काय. म्हणलं हेच तर आहे, हे नाही झालं तर काय, हे मनातून काढायचंय. आणि तुझा विजा ऑलरेडी प्रोसेस झाला आणि सँक्शन झालाय, हे ह्याप्रमाणे तू वागायला लाग. आणि तसं करून तिने केवळ म्हणजे अफर्मेशन करून 8 दिवस झाले होते. पण ज्या वेळेस मी तिला हे सांगितलं की तू ऑलरेडी तशी सुरुवात कर, बॅग आणून शॉपिंग करून तुझं सगळं करायला आणि त्याप्रमाणे वागायला, लोकांना सांगायला सुरुवात कर की माझा विजा आला, जर कोणी विचारलं तर. आणि तो आनंद मनामध्ये असला पाहिजे की मला खरंच विजा आला, आणि तुझी ती एक्साइटमेंट की आता मला अमेरिकेला जायचंय, येस, हे जे आहे, हा आनंद जो आहे तो आधी तू जगायला लाग, आणि मग बघ कसं काम होत नाही. आणि खरंच सांगते, आज तिचा कॉल आल्यानंतर ती एवढी आनंदात होती, कारण तिचं फक्त 5 दिवस तिने हे केलं, 5 दिवसामध्ये तिचा विजाचं काम झालं, जे किती दिवस झाले पेंडिंग होतं. आणि तिला ह्याच्यावर म्हणजे ज्या दिवशी मी तिच्याशी सगळं बोलले हे, त्यानंतर तिने ते मनामधले डाऊट पण काढले, आणि जितकं फील करता येईल ती गोष्ट की विजा झालाय, हे सगळं ती करायला लागली. आणि जसं पाणी पण पिताना ती सारखं सांगायची की आता मला अमेरिकेला जायचंय वगैरे वगैरे. म्हणजे एक काम तिचं आज झालेलं आहे. आणि जेव्हा तिचा मला फोन आला मगाशी, त्याच्यावर नंतर मी हे जे आता सांगताना तुम्हाला सांगितलं की बसल्या ठिकाणी आपण भूतकाळात जातो, तसंच तुम्ही त्याचा वापर करून घ्या, हे टेक्निक आपल्याला दिलेलं आहे, स्मरणशक्ती आहे त्याप्रमाणे. माझ्या आजारपणाच्या आधी, शरीराला जर काही आजार असेल त्याआधी मी कशी होते हे आठवायचं सारखं सारखं, मी किती आनंदात होते, आणि त्याप्रमाणेच वागायचं की माझा जो आजार आहे ह्या भागाचा, तो नाहीये आता मला, त्याप्रमाणेच वागायचं. कुणाला सांगायचं नाही, हे तर मी आधी सांगितलंच आहे तुम्हाला, की सारखं सारखं सांगायचं नाही, उल्लेख करायचा नाही की मला संधिवात आहे, संधिवात आहे, संधिवात, अजिबात नाही. हे जितकं तुम्ही त्याला बंद कराल त्या गोष्टीला, आणि नाहीच असल्यासारखं जितकं वागायला लागाल, तितकं तुम्हाला फरक जाणवेल. असा अर्थ नाही की पळायचंच लगेच, म्हणजे की गुडघ्याला त्रासच झाला पाहिजे. पण अ, हळूहळू तुम्ही पहिल्यांदा मनस्थिती, माइंडसेट मध्ये जायचं आधी. मनामध्ये एकदा तुम्ही ते घातलं की मी पूर्ण निरोगी आहे, की शरीर ते ऍक्सेप्ट करायला लागतं, शरीर स्वीकारायला लागतं. तर हे सांगण्यामागचा हेतू हा होता. आणि ज्यांना ज्यांना जी इच्छा आहे ती इच्छा ऑलरेडी पूर्ण झाली, याप्रमाणे वागायला लागा. हे खूप मोठं सिक्रेट आहे मॅनिफेस्टेशनचं, ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, आकर्षणाचा सिद्धांत, नियम. त्याच्यात हे सांगितलंय, जे युट्यूबवर भरलंय युट्यूब त्याच्यानी, आणि त्याच्यात ते सांगितलंय की ती गोष्ट तुमच्याकडे नाहीये, हे मनात आणायचंच नाही, मागायचंच नाही युनिव्हर्सला. ते तुमच्याकडे आहे ऑलरेडी, तुमच्या आतमध्ये आहे. सगळं आतमध्ये आपल्या. ते असल्यासारखी जेव्हा आपण वागायला लागतो, तेव्हा ती गोष्ट आपोआप आपल्याकडे येते, अट्रॅक्ट होते. हे सगळ्यांनी, मला 1 करोड रुपये पाहिजेत, 1 करोड असल्यानंतर मी काय करेन,
कसा आनंद होईल मला. माझ्या अकाउंटला 1 करोड आहेत, मी बॅलन्स चेक करते, मेसेज आलाय, सगळं डोळ्यापुढे. आपला आनंद जो आहे 1 करोड असल्यानंतर, मला शॉपिंग करायची, तसं ऑलरेडी त्या भावनेमध्ये जायचं आणि ते वागायला सुरू करायचं. मग हळूहळू तुम्हाला गोष्टी हालताना दिसतील, काही संधी येतील कमवायच्या, पैसे कमवायच्या, आणि मग त्या गोष्टी घडायला लागतील. कृती करणं गरजेचं आहे अर्थातच. नुसतंच 1 करोड आलंय म्हणून हातावर हात धरून आपण घरात बसलो तर ते शक्य नाहीये. म्हणजे काहीतरी एक साधन, त्याची कृती आपल्याला त्याच्यावर करावी लागेल. पण हा, एवढं मात्र आहे की जितकं आपण हे मनातून अनुभव करू, फील करू, इमोशन्स त्या भावनांनी, तितकं ते सहजरित्या आपल्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यासाठी फार कष्ट करावे लागणार नाहीत. तर आपल्या आपल्या इच्छा ज्या असतील, जेव्हा मी हार्ट चक्रावर सांगते, त्या डोळ्यापुढे आणा. त्या डोळ्यापुढे आणल्यानंतर त्या इच्छेमध्ये जा की आता झालंय माझं ते पूर्ण, ह्या पद्धतीने. ओके. तर आपण सगळेजण आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करू. एक 2 मिनिटं ध्यान आणि लगेच आपण रेकीला सुरुवात. त्याआधी आपण सगळेजण रेकीच्या आधी थोडस स्वतःला एकाग्र करू, वर्तमानामध्ये आणू, जिथं कुठं दिवसभर आपण होतो. आपल्या ह्या सत्राच्या आधी आपण जिथं जिथं आज गेलोय, आपण ऐकलंय, बोललोय, सगळीकडून आपण स्वतःला आता या वर्तमान क्षणामध्ये आणू. आपलं शरीर आणि श्वास अनुभव करू. एखादा 1-2 दीर्घ श्वास घेऊ. म्हणजे आपल्या मेंदूला आपण सिग्नल देतोय की आता मी साधनेला बसतीये. विचार शांत होऊ देत. परमात्म्याला प्रार्थना करू, आजचं जे सत्र आहे ते माझ्या सर्वोच्च हिताचं आणि लाभाचं होऊ दे. आपल्या गुरूंना सांगू, तुम्ही माझ्यासोबत राहा. पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर. मन, माझं शरीर, माझे विचार शांत झाले. मी पूर्णपणे वर्तमान क्षणामध्ये आले. आपले दोन्ही हात आता एकमेकांवर घासून थोडे गरम होईपर्यंत हात एकमेकांवर घासायचे. तळहातांना गरमी जाणवली पाहिजे आणि छातीच्या समोर आकाशाकडे तोंड करून आपले हात धरायचे. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकी ऊर्जा, तुझे आभार, इतके दिवस मला तुझे उपचार दिले त्यासाठी. माझ्या हातामध्ये ये आणि मला बरं कर. रेकी शक्ती माझ्या हातात प्रवाहित हो आणि मला बरं करण्यासाठी मदत कर. आपले गुरु, इष्टदेवता यांचा चेहरा आठवू. आपण माझ्यासोबत या. आपल्या ऊर्जेने मला मदत करा स्वतःला पूर्ण बरं करण्यासाठी. चोकुरे चोकुरे चोकुरे, सेहेकी सेहेकी सेहेकी. आपले सगळे लाभ, फायदे मला मिळू दे. आपले दोन्ही हात आता मूलाधार चक्रावर. पुढची 3 मिनिटं सोबतच मी बोलवते, निमंत्रित करते आर्कएंजल मायकल, डॉक्टर मिकाऊ उसूई, आणि आई तुळजाभवानीला आपल्यासोबत या रेकी सत्रामध्ये जोडलं जाण्यासाठी. आपण आम्हाला मदत करा.
आमची सगळी ऊर्जा क्षेत्र संतुलित करण्यासाठी आणि आमच्या सर्वोत्तम हितासाठी पूर्ण लक्ष आपल्या मूलाधारावर ठेवू. लाल रंगाची कल्पना खालच्या बुडाच्या भागामध्ये जो जमिनीला स्पर्श करतोय, 4 पाकळ्यांचं हे चक्र, ज्याचा बीज मंत्र लम असा आहे. लाल रंग श्री गणेशाचं स्थान, पूर्ण शरीराचा आधार, मूलाधार स्थितोसी नित्यम. श्री गणेश मूलाधाराला असतात. हे चक्र अतिशय महत्वाचं आहे. स्थिरतेची भावना आपल्याला हे चक्र देतं. रेकी शक्ती या भागामध्ये सगळ्या पेशींना ऊर्जा देते. मी स्थिर, सुरक्षित आणि शक्तिशाली आत्मा आहे. परमात्म्याच्या संरक्षणात मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. पूर्ण लक्ष खाली केंद्रित करायचे. हातांद्वारे रेकी शक्ती खालच्या सगळ्या भागात तळपायापर्यंत प्रवाहित होत सगळ्या आजारांना, ऊर्जेच्या अडथळ्यांना दूर करते. माझं मूलाधार चक्र संतुलनात आलं आहे. इथं असलेला कोणताही आजार दूर झाला आहे. आपला उजवा हात आता ओटीपोटावर, उजव्या बाजूला किंवा मध्यभागी, डावा हात डाव्या बाजूला किंवा मध्यभागी उजव्या हातावर ठेवायचा. आपल्या ओटीपोटाला अनुभव करू बंद डोळ्यांनी. हाताची बोटं एकमेकांना चिटकून ठेवायची. नारंगी, ऑरेंज कलर सगळ्या ओटीपोटामध्ये पसरतोय. जसा उगवता सूर्य किंवा मावळता सूर्य त्यावेळी जो आकाशामध्ये केशरी रंग असतो, नारंगी रंग असतो, अगदी त्याप्रमाणे ओटीपोटामध्ये हा रंग सगळीकडे पसरतो. हातांद्वारे प्रत्येक पेशीला, रक्तवाहिन्यांना, रक्ताला रेकी शक्ती मिळते. इथं असलेले सगळे आजार दूर होत आहेत. सेक्स हार्मोन्स संतुलनात येत आहेत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम संबंधित कुठलाही आजार दूर होतोय. माझ्या भावना, विचार नियंत्रणात येत आहेत. या सगळ्या संकल्पांना रेकी ऊर्जा आपली शक्ती देऊन पूर्ण करतीये. पूर्ण लक्ष आपल्या ओटीपोटावर. जितकं ओटीपोटाच्या आत जाता येईल आणि अनुभव करता येईल तितकं करू.
माझं स्वाधिष्ठान चक्र संतुलनात आलं आहे. माझी क्रिएटिव्हिटी वाढली आहे. इथली ऊर्जा संतुलनात आली आहे. आता आपला उजवा हात नाभीवर उजव्या बाजूला किंवा मध्यभागी ठेवायचा. त्याचप्रमाणे डावा हात उचलून डाव्या बाजूला किंवा मध्यभागी उजव्या हातावर ठेवायचा. मणिपूर चक्र दैदिप्यमान असा पिवळा रंग ह्या नाभीच्या पोटाच्या सगळ्या भागात पसरतोय. प्रत्येक पेशीला आपल्या हातातून रेकी शक्ती ऊर्जान्वित करते. इथं असलेला कोणताही आजार पचनाचा, उष्णतेचा दूर होतोय. आत्मविश्वास वाढतोय. पैशाचे सगळे प्रॉब्लेम्स, अडचणी दूर होऊन अनेक नवनवीन संधी पैसे कमवण्याच्या माझ्यापर्यंत येत आहेत. इन्सुलिन हार्मोन्स संतुलनात येत आहेत. पोटामध्ये पोटाच्या मागच्या बाजूला पाठीकडे जितकं लक्ष देता येईल, केंद्रित करता येईल तितकं करू. तितकी ऊर्जा आपल्याला जास्त जाणवेल. रम असा बीजमंत्र मणिपूर चक्राचा. माझं मणिपूर चक्र पूर्णपणे संतुलनात आलंय. रेकी शक्तीद्वारे माझ्या पोटाच्या भागातले कोणतेही आजार, ऊर्जेचा अडथळा दूर झालाय. आपला उजवा हात आता छातीवर उजव्या बाजूला किंवा मध्यभागी ठेवायचा. त्याप्रमाणेच डावा हात डाव्या बाजूला किंवा मध्यभागी ठेवून आपली छाती हे हृदयस्थान, शिव पार्वतीचं स्थान, महादेवांचं स्थान म्हणजे हृदय, हिरवा रंग आपल्या छातीच्या भागामध्ये कल्पना करू. आपली जी इच्छा आहे ती आपल्या हृदयावर हात ठेवलेत आपण रेकी देतोय. आता डोळ्यापुढे आणू ते दृश्य, मला जे पाहिजे ते दृश्य डोळ्यापुढे आणून अनुभव करू की आपण ते जगत आहोत आता आणि ती इच्छा पूर्ण झाली. रेकी शक्ती त्या आपल्या स्वप्नाला सुद्धा ऊर्जा देतील. छातीच्या सगळ्या भागामध्ये प्रत्येक पेशीपर्यंत रक्तवाहिन्यांना, रक्ताला रेकी शक्ती ऊर्जा देतील. हृदयाला ऊर्जान्वित करतील.
माझं हृदय सर्वोत्तम पद्धतीने काम करत आहे. श्वास अनुभव करून आपल्या छातीच्या भागावर माझं हृदय चक्र, छातीचा सगळा भाग संतुलनात आलाय. इथली ऊर्जा संतुलनात आली. रेकी शक्तीचे आभार. आपला उजवा हात आता विशुद्धी म्हणजेच गळ्याच्या उजव्या बाजूला पुढे मागे आपल्या सोयीनुसार ठेवायचा. त्याप्रमाणेच डावा हात ठेवायचा. तळहातांचा स्पर्श आपल्या गळ्याला झाला पाहिजे. तळहातामधून जी रेकी शक्ती वाहतीये, हे जे चैतन्य आपल्या हातातून वाहतंय, ते गळ्याला ऊर्जा देते. कुठलाही गळ्याचा किंवा गळ्यासंबंधित त्रास असेल, आजार असेल, तो दूर होतोय असा संकल्प आपण देऊ. माझी श्वास नलिका, अन्न नलिका, गळ्याच्या सगळ्या पेशी ऊर्जान्वित होत आहेत रेकी शक्तीद्वारे. इथं असलेले सगळे रोग दूर होत आहेत. थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात आल्या आहेत. आकाशी निळा रंग सगळ्या गळ्याच्या भागामध्ये पसरला आहे. पूर्ण लक्ष, संपूर्ण लक्ष केंद्रित करू. गळ्याचे पल्सेस आपल्या हाताला जाणवत आहेत का बघू. जितकं आत जाता येईल गळ्यामध्ये तितकं जाऊ. श्वास अनुभव करू आपल्या गळ्यावर. गळ्याचा सगळा भाग ऊर्जान्वित झाला रेकी शक्तीद्वारे. आणि ऊर्जेचा कुठला अडथळा असेल, असंतुलित ऊर्जा असेल, ती दूर होऊन सगळी ऊर्जा संतुलनात आली. आपला उजवा हात कपाळावर किंवा कपाळाच्या मागच्या बाजूला आज्ञाचक्रावर ठेवू आणि त्यानुसारच आपला डावा हात ठेवू पुढे किंवा मागे.
आपले इंट्युशन, अंतर्मनाचे संदेश हे या चक्राशी संबंधित आहेत. मला रोजचं आयुष्य जगताना माझे अंतर्मन अनेक वेळा प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन करतं, संदेश देतं, ते मला समजतात, माझ्यापर्यंत पोहोचतात. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आली आहे. निर्णय क्षमता माझी वाढली आहे. त्यांना डोळ्याचा नंबर आहे चष्म्याचा, तो कमी करण्यासाठी रोज 10 मिनिटं ह्या भागाला रेकी द्यावी. मेंदूच्या सगळ्या शिरांना, रक्तवाहिन्यांना रेकी शक्ती ऊर्जा देतील. माझे विचार, माझा मेंदू अगदी शांत झालाय. माझा आज्ञाचक्र संतुलनात आला आहे. मेंदूच्या भागामध्ये, कपाळाच्या, मस्तकाच्या भागामध्ये असलेला कोणताही ऊर्जेचा अडथळा दूर झालाय. माझी सगळी चक्र शरीरातली संतुलनात आली आहेत. आभार व्यक्त करू रेकी शक्तीचे, आपल्या गुरूंचे, इष्टदेवतेचे, ज्यांच्यामुळं माझ्या शरीरामध्ये संतुलन आलंय, विचारांमध्ये संतुलन आलंय, माझ्या भावना नियंत्रित आहेत आणि संतुलनात आहेत. मी वर्तमान क्षणामध्ये जगते आणि माझ्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचा